मुंबई गोवा महामार्गावरती होणारे अपघात मुंबई गोवा महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण असतानाच खारपाडा टोल नाका सुरू करण्यात आल्याने रायगड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली। या पार्श्वभूमीवर रायगडमधील विविध पत्रकार संघटना आणि मराठी पत्रकार संघटनांनी खारपाडा टोल नाक्यावर ठिय्या आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। बंद करा खारपाडा टोल नाका बंद करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। गेल्या 17 वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही। अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था, वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास, त्यामुळे टोल वसुली अन्यायकारक असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। महामार्गाचे संपूर्ण काम पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली सुरू करू नये अशी ठाम मागणी पत्रकार संघटनांनी केली। या आंदोलनात पत्रकारांसह सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। करतायत अगोदर चौपदरी करण्यासाठी आपण आंदोलन केलं होतं, नंतर काम लवकर व्हावं यासाठी सातत्यानं आपण आंदोलन केलं। 45 आंदोलन आपण या महामार्गासाठी केलेले आहेत आणि आता काम अर्धवट असताना सरकारनं खारपाडा येथे टोल सुरू केलेला आहे। खांब येथे पुढचा टोलचं नियोजन सरकार करत आहे आणि या महामार्गावर एकूण 9 ते 10 टोल उभे राहणार आहेत। म्हणजे तुम्हाला पळसपेपासून जर खाली पणजीपर्यंत जायचं असेल तर किमान 900 ते 1000 रुपये आपल्याला भुर्दंड बसणार आहे। आमची मागणी अशी आहे की अजून काम पूर्ण राहील, म्हणजे अजून 85% काम झालेले, 15% जवळपास काम राहिलेले, बायपासचे कामं राहिलेले आहेत, ओव्हरब्रिजचे कामं राहिलेले आहेत, सर्व्हिस रोडचे कामं राहिलेले आहेत। असं असताना देखील टोल सुरू करणं हा कोकणातील जनतेवर आणि महाराष्ट्रातल्या पर्यटकावर अन्याय करणारा हा बाब आहे। त्याचा विरोध करण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून येथे आंदोलन करतो आहोत। माझी सरकारला विनंती आहे की सरकारच्या निष्काळजीपणामुळं, सरकारने विलंब केल्यामुळं हा रोड 20 वर्ष रखडलेलं या रस्त्याचं काम आणि दरम्यानच्या काळामध्ये 2500 लोकांचे जीव या महामार्गावर गेलेले। सरकारने 2012ला ज्यावेळेस हे काम सुरू केलं त्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 2014ला हे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं। त्या काळामध्ये जर हे काम झालं असतं तर पुढचे जे 2500 जीव या महामार्गावर गेले, रक्त जे सांडले लोकांचं ते टळलं असतं। त्यामुळे या 2500 लोकांच्या बळीची जबाबदारी ही सरकारची आहे आणि सरकारने याचं प्रायश्चित्त म्हणून पुढची 10 वर्ष देखील तरी या रोडवर टोल सुरू करता कामा नये। आपल्याला माहीत आहे की जसा खारपाड्यात हा टोल सुरू झाला त्याच पद्धतीने सिंधुदुर्गामध्ये देखील टोल सुरू केला गेला होता, परंतु स्थानिक जनतेचा रेटा आहे, तिथल्या नेत्यांचा आग्रह, त्यामुळे तो टोल बंद। मी परवा सिंधुदुर्गला जाऊन आलेलो आहे। माझी कोकणातल्या रायगडच्या सर्व पक्षीय नेत्यांना विनंती आहे की त्यांनी देखील ह्या सगळ्या विषयामध्ये लक्ष घालावं आणि किमान काम पूर्ण होईपर्यंत या टोलची जी वसुली आहे, टोलच्या माध्यमातून जे जनतेची लूट सरकारने केलेली आहे, सुरू केलेली आहे, ती थांबवावी। 2 गोष्टी आहेत, एक तर स्थानिक लोकांना या सगळ्या टोलचा प्रचंड फटका बसणार आहे, त्यांना या महामार्गावरून प्रवास करणं देखील कठीण होणार आहे आणि दुसरी गोष्ट, हा टोल जर रद्द केला नाही तर त्याचा थेट परिणाम हा पर्यटकांवर होणार आहे। कोकणामध्ये पर्यटक येत आहेत, परंतु इथून अलिबागला जाण्यासाठी जर मला 200 रुपये लागत असतील तर पर्यटक 4दा विचार करतील। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारनं हा टोल थांबवावा, पुढची 10 वर्ष देखील टोल माफी करावी। अन्यथा आम्ही सनदशीर मार्गाने आज येथे आलेलो आहोत, सगळ्या कोकणातले पत्रकार सनदशीर मार्गाने येथे आलेले आहेत। सरकारनं जर आमच्या मागणीचा विचार केला नाही तर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील सगळे पत्रकार येथे येतील, हजारो पत्रकार येथे येऊन ह्या महामार्गाचा रस्ता रोको आम्ही आंदोलन करू। इथून पुढे कोणी जाणार नाही याची आम्ही दखल घेऊ। माझी आजचं हे आंदोलन हे प्रतिकात्मक होतं, शांततेच्या माध्यमातून होतं, परंतु सरकारनं कोकणी जनतेचा, आम्हा पत्रकारांचा जास्त अंत पाहू नये आणि तातडीनं ही जी काही टोल वसुली केलेली आहे, जिजिया कर सुरू केलेला आहे पूर्वीच्या काळातला, तो थांबवा अशी माझी या निमित्तानं मागणी आहे। आपण नितीन गडकरी असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांची भेट घेणार आहात का? पुढचे काय विषय? नितीन गडकरी साहेब असतील, मुख्यमंत्री असतील, यांना आम्ही वारंवार भेटलेलो आहोत। ज्या दिवशी हा टोल सुरू झाला 15 मेला, त्या दिवशी देखील मी स्वतः नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना मेल केलेले, त्यांच्याशी आमचं डायलॉग सुरू आहे आणि यापुढे देखील या 2 दिवसामध्ये आम्ही परत एकदा मुख्यमंत्री आणि काल मी बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसलेंशी देखील माझं बोलणं झालेलं आहे। पुढच्या काळामध्ये या सगळ्या नेत्यांशी एकदा आपण चर्चा करू जूनच्या अगोदर आणि त्याच्यातून काही मार्ग निघाला तर पुढचं आंदोलन थांबेल, अन्यथा आपल्याला पुढचं आंदोलन करावं लागेल।